बिहारच्या मुझफ्फरमध्ये एका खासगी हॉस्पिटलमधील आयसीयू मध्ये लागली आग. 7 जणांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची माहिती. दिल्लीतील रेस्टॉरंट आग प्रकरणी मालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक. आगीमध्ये होरपळल्याने 21 जणांचा झाला होता मृत्यू. विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. 3 मतदारसंघातील बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश. दुपारी 3 नंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अब्दुल सत्तारांची बंडखोरीची तलवार मॅन. समीर अत्तार उमेदवारी अर्ज मागे घेणार. संभाजीनगरातील महायुतीला वादावरती मार्ग काढण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. नाशिकमध्ये भाजप बंडखोर गीतेबंधू निवडणूक लढवण्यावरती ठाम. उमेदवारी मागे घेण्याचं मंत्री गिरीश महाजनांचं आवाहन. तर गीतेबंधूंची भेट न झाल्यानं उदय सामंत मुंबईत परतले. पुणे विधान परिषदेतील राष्ट्रवादीच्या वादावरती पडदा. सुनील टिंगरे उमेदवारीचा अर्ज मागे घेणार. विक्रम काजळे राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात. रायगड विधान परिषदेत सुद्धा अपक्ष उमेदवार जुईली दळवींचा अर्ज मागे. राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरे यांच्या मार्गातील अडसर दूर. माझ्याच नेत्यांकडून आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न. आमदार दळवींचा एक पोस्टमधून इशारा. लासलगाव बाजार समितीमध्ये नाफेड करणार गेल्या जाचकाठी सुद्धा बदलल्या. शेतकरी कर्जमाफी देणारा शासन निर्णय जारी. कर्जमाफीच्या आढाव्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना. विमानतळावरती सेल्फी काढल्यास मोबाईल होणार जप्त. डीजीसीए कडून नवी नियमावली जारी. विमानतळावरती रील्स काढण्यावर सुद्धा बंदी. शाळा सुरू होण्याआधीच पालकांना शॉक. स्कूल बसच्या भाड्यांमध्ये 15% वाढ. इंधन दराचे दर वाढल्याने स्कूल बस असोसिएशनचा मोठा निर्णय. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये एटीएसची कारवाई. पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कातील 4 जण ताब्यात. संशयित तरुणांची 10 तास कसून चौकशी. मेट्रो लिफ्टमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणातील आरोपी जेरबंद. मुंबई पोलिसांनी छत्तीसगडच्या रायपूरमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. रत्नागिरीच्या कामथे उपजिल्हा रुग्णालयातल्या महिला डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात. स्त्रीरोग तज्ज्ञ कांचन मदार यांना 4,500 लाच घेताना रंग्यात पकडलं. गर्भपाताच्या गोळ्यांचं किट देण्यासाठी मागितली होती लाच. हिंजवडीतील आयटी कंपनीमध्ये महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ. हिंदू जनजागृती समितीचे आरोप. तर महिलेवरती लग्न आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचाही केला दावा.